तुम्हाला माहीत आहे का 1 जानेवारीला विजयस्तंभ शौर्य दिन म्हणून कसा साजरा केला जातो? चला तर मग माझ्यासोबत भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट देऊया. तर आम्ही निघालो रात्री मुंबईहून पुण्याला निघायला आणि ही आहे आमची मंडळी. बस आली आणि आम्ही बसमध्ये बसलो. रात्रीचा प्रवास होता म्हणून जास्त काही आठवलं नाही. सकाळी 4 वाजता आम्ही पोहोचलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी. हे आहे त्यांचं निवासस्थान जे आहे तळेगाव या ठिकाणी. हे सर्व बघितल्यानंतर आमचा पुढचा स्टॉप हा विजयस्तंभ होता. पण त्याआधी आम्हाला जरा फ्रेश व्हायचं होतं. यासाठी आम्ही एका ठिकाणी ब्रेक घेतला आणि फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर विजयस्तंभला जाण्याआधी सर्वांनी प्रार्थना केली. तर ह्या दोघींना तुम्ही ओळखलं नसेल, पण हे आहेत श्रद्धा आणि श्रुती, ज्यांच्यासोबत मी आली आहे. तळेगावावरूनही भीमा कोरेगाव फार लांब होतं. जवळपास 3 ते 4 तास आम्हाला तिथे जायला लागले. फायनली आम्ही भीमा कोरेगावला पोहोचलो. पण इथूनही विजयस्तंभ फार लांब होतं. इथूनही आम्हाला एक वेगळी बस पकडायची होती. नवीन अनुभव, नवीन माणसं, सगळं काही माझ्यासाठी नवीन होतं. आणि सगळ्यात नवीन तर हा रस्ता आहे जिथे मी चालत आहे. दुपारी वाजलेत 12 आणि इतक्या कडक उन्हात आम्ही निघालोय विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी. खरंच हा उत्साह किती छान आहे ना. दुसऱ्या बसमधून उतरल्यानंतरही थोडं चालणं मात्र होतं, पण इतक्या गर्दीत काहीच आठवलं नाही. सर्वांसोबत चालताना फार आनंद वाटत होता. इतके लोक, इतकी गर्दी, तुम्हालाही प्रश्न पडलाय ना हे नेमकं काय आहे? चला तर हा आहे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ, जिथे लाखो लोक मानवंदना देण्यासाठी एकत्र येतात आणि 1 जानेवारीला विजयस्तंभ शौर्य दिन म्हणून साजरा करतात. आणि मीही हा साजरा केला सर्वांसोबत. त्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले आणि फार गर्दी असल्यामुळे मी फार जास्त थकून गेली. त्यानंतर आम्ही देहू रोडला आलो. तिथलं वातावरण शांत आणि प्रसन्न होतं. हे सर्व बघितल्यानंतर मला आकाशात दिसतो तो चंदा मामा. ट्रेंडिंग व्हिडिओवर रील्स काढून झाल्यानंतर आम्ही निघतो मुंबईला यायला. तर असा होता माझा प्रवास. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.